मम्मा आता पूजा करणार आहे. तर पत्ते डिश आणि हे प्रसाद ठेवला आहे. तुम्हाला पण पूजा दाखवते. मी पण पूजा करणार आहे. मम्माला मूर्ती आणली आहे. ही देव आहे ना, ही महादेव आहे, ही गणपती बाप्पा आणि ही पार्वती आहे. ही पार्वतीची फ्रेंड आहे. छान लागली मूर्ती. तर आता आपण श्री हरितालिका व्रत ह्याची थोडीशी माहिती घेणार आहोत. म्हणजे हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधून आपण आता व्रतकथा वाचणार आहोत. ही व्रतकथा सगळ्यांनी वाचायचीच असते. जे लोक म्हणजे स्त्रिया या हे व्रत करतात त्यांनी ही व्रतकथा वाचावी लागते. म्हणून मी पण आता तुम्हाला दाखवते वाचून हरतालिकेची व्रतकथा. पहिल्यांदा बघूया आपण हे व्रत म्हणजे काय काय करायचं असतं यामध्ये. किंवा हरितालिका हे हिंदू भगिनींचे अत्यंत आवडते व्रत आहे. या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे. हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यावर पार्वतीने शिवशंकर हेच पती म्हणून मिळावे यास्तव उग्र तप केला. शिवशंकर तिला प्रसन्न झाले. शिव पार्वतीचा विवाह हिमालयाने मोठ्या थाटात करून दिला. आलिका म्हणजे सखी. आलिका म्हणजे सखी. हरिता म्हणजे अरण्य. पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात येऊन हे व्रत केले. म्हणून या व्रताला श्री हरितालिका व्रत असे नाव पडले. सर्व व्रतात श्री हरितालिका हे व्रत श्रेष्ठ असल्याचे शिवशंकराने पार्वतीला सांगितले अशी पौराणिक कथा आहे. सर्व व्रतांत श्री हरितालिका हे व्रत श्रेष्ठ असल्याचे शिवशंकराने पार्वतीला सांगितले. प्राचीन काळापासून प्रतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने करीत आले आहेत. हे व्रत सौभाग्य रक्षण, सौभाग्य संवर्धन करणारे आहे. सुख, ऐश्वर्य, वैभव, आनंद प्राप्त करून देणारे हे एक सौभाग्य व्रत आहे. हे व्रत केल्याने आपल्या पतीचे प्रेम सुवासिनीला कायम मिळते. संसार सुखाचा होतो. ऐहिक जीवन समृद्ध व आनंद पर्यावसायी बनते. कुटुंबाचा सर्वतोपरी विकास होतो. अशा पद्धतीने हे व्रत केल्याने फायदे होतात असे या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. श्री हरतालिका पौराणिक कथा. कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते. तेव्हा पार्वतीने विचारले, हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात? असं पार्वतीने श्री शंकराला विचारले होते. हे ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे, हे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. भाद्रपद शुद्र तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे. यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले. ते अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करू लागले. तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तेथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला. हे मुनी श्रेष्ठ, माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले इथे येणे झाले असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा, हिमवानाने विचारले.
हे गिरिराजा, भगवान श्री विष्णूने मला आपणाकडे पाठवले आहे. त्रिरत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कोणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते. हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले, वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि मी आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे. अशा पद्धतीने ही पूर्ण कथा मी इथे वाचून दाखवलेली म्हणजे वाचलेली आहे. तर ती तुम्ही देखील पूर्ण कथा वाचा आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन कसे करायचे हेही या पुस्तकामध्ये दिलेले आहे. याचे दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून गंधपुष्पादी वाहून दही भाताचा अथवा लाडू वगैरे विशिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. देवीला नमस्कार करायचा आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. अक्षदा वाहून विसर्जन करायचे आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी या पूजेचे विसर्जन करायचे आहे म्हणजे उत्तर पूजा करायची आहे. आणि त्यानंतर उत्तर पूजा करताना तुम्ही आरती पण हरतालिकेची आरती ही म्हणालात तरीही चालेल आणि आता ही आरती म्हणायचीच असते. याच पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती बघा हरतालिकेची आरती पण दिलेली आहे आणि ती आता आपण आरती पण म्हणायची आहे. माझी तर पाठ नाहीये म्हणून मी बघूनच म्हणते. जय देवी जय हरतालिके, सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते. ज्ञान दीपक कळीके हर अर्धांगे विसशी, जशी अज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी. यज्ञ कुंडी गुप्त होसी रिगसी हिमाद्रीच्या पोटी. कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी. आचारसी उठा उठी तप पंचांगनी साधने. धूम्रपाने अधोद वदने केली बहु उपासने. बंधू दारा करणे लीला दाखवसी दृष्टी. हे व्रत करिसी लोकांसाठी. पुन्हा वरिसी दुर्जटी मज रक्षावे संकटी. कार्यवर्णू तव गुण अल्पमती नारायण. मते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. अशा पद्धतीने आरती पण म्हणून घ्यायची आहे. आरती म्हणताना अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे, त्यानंतर कापूर लावायचा आहे. पूर्ण आरती ओवाळून घ्यायची आहे, घंटी वाजवायची आहे आणि हरतालिकेची आरती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने माझी आरती पूर्ण करून झालेली आहे आणि आता काऊ पण आलेली आहे. हाय गाईज, आता मी स्कूलला गेलेले. अजून स्कूलमधनं गणपती घेऊन आली. चेंबूरमध्ये पण गणपती आज येणार आहेत आणि कामोठ्यामध्ये पण आज गणपती येणार आहेत. मग आमची कामोठ्यामधले गणपती पण बघायला जाणार आहे. हो ना, चेंबूरचे पण बघायला जाणार आहे. पप्पा तर जाणार आहे, तो पण जाणार आहे. ओके, चेंबूरला पण जायचं आपण. पण सगळ्यांच्या घरी पण जायचंय. सगळ्यांच्या घरी कसं तुला आवडलं तर जा सगळ्यांच्या घरी. बस मला यशूनच बोलवलं गणपतीला. अच्छा, यशूच्या घरी पण जायचंय गणपती आणायला. उद्या बोलवले ना तुला ते गणपती आणायला? यशूलाच बोलवलं, अजून बाकी कोणी नाही बोलवलं. अच्छा, ओके. तो गणपती आणायला जाणार आहेस यशूच्या सोसायटीमध्ये, तिकडे गणपती बसणार आहे ना? ओके. तोपर्यंत आता सर्वांना काय करणार, बाय करायचं? नाही. मग काय करायचं? इथं काहीतरी चालू आहे ना. काय चालू आहे? असं वाजतंय. अगं ते गणपती येत आहेत ना, आता गणपती यायला चालू झाले ना, म्हणून ते गणपतीचं वाजतंय ना. आज गणपती येतात ना सगळे, म्हणजे जे तयार होतात की नाही ह्याच्यामध्ये एका मोठ्याशा, तू बघितलं ना जाताना तिथे असं मोठासा मठ केल्यासारखं होतं, तिथं सगळे गणपती ठेवलेले होते ना. हा, मग तिथून काय करतात, तिथं म्हणजे जायचं, तिथून वाजत गाजत गणपती आपल्या मंडपामध्ये आणला जातो, म्हणजे घरी आणतात. आज सगळेजण बँड बाजा वरात सगळं घेऊन जातात
आणि आज गणपती घरी आपल्या घेऊन येतात आणि